खरात प्रकरणामध्ये घराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाहीत। अशोक खरात प्रकरणी चाकणकरांची 8 तास ईडी चौकशी। खरात सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार केले नाही, चाकणकरांचं वक्तव्य। भोंदू अशोक खरातसोबतचे आर्थिक व्यवहार उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेंना भोवले। अभिजित भांडेंच्या निलंबनाचे महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश। शरद पवारांकडून मोदींच्या आवाहनाचं समर्थन, मात्र फडणवीसांना टोले। वाहनं कमी केली पण त्यामध्ये सातत्य ठेवा असं म्हणत टोचले कान। मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींबद्दलची भाषा अयोग्य, आपले स्टेटमेंट नागरिक गांभीर्यानं घेत असतात असं म्हणत पवारांनी लगावला टोला। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा चार्टर्ड विमानानं प्रवास। मुंबई ते पुणे प्रवास केल्यानं चर्चांना उधाण। थोड्याच वेळात आनंद परांजपेंचा शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। 14 वर्षांचा प्रवास इथंच थांबतो असं म्हणत भावनिक पोस्ट। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींना घेतलं ताब्यात। चौकशीतून आणखी खुलासे होण्याची शक्यता। पायधुनीतील 4 जणांचा मृत्यू झिंक फॉस्फाईडमुळे झाल्याचं समोर। जेचे रुग्णालयाच्या अहवालात खुलासा। बातमी ब्रेकनंतर ती बातमी अशी की देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने काय केले? साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याकरता साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं आता बंदी लादलेली आहे। 30 सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी जी आहे ती लागू असणार आहे। याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात हे बघणं जे ते महत्त्वाचं ठरणार आहे। ही बंदी तात्काळ प्रभावाने 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील। ब्राझील नंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे। मान्सून अपेक्षेपेक्षा कमी पडला किंवा भूराजकीय तणामुळे खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आला तर भारताची साखरेची आर्थिक स्थिती धोक्यात येऊ शकते। कमी पाऊस आणि खतांच्या कमतरतेमुळे 2026-27 दरम्यान उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। 2025-26 हंगामासाठी साखरेचं उत्पादन 27.5 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे। जुना साठा 5 दशलक्ष टन धरून एकूण उपलब्धता 32.5 दशलक्ष टन आहे। देशांतर्गत वापर जो आहे तो 28 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे हंगामाच्या शेवटी केवळ 4.5 दशलक्ष टन साठा शिल्लक राहील। 2016-17 नंतरची ही सर्वात कमी पातळी आहे आणि हा अल्प साठा लक्षात घेता सरकारने खबरदारीचे उपाय योजले आहेत। सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे साखर उद्योग अगोदरच संकटात होता। एफ.आर.पीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देता येणार नाही अशी अनेक साखर कारखान्याची स्थिती महाराष्ट्रभर आहे। अशा पार्श्वभूमीवर एफ.आर.पीची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी, साखरेला चांगला दर मिळावा आणि साखर उद्योगाला संजीवनी मिळावी याच्यासाठी खरं तर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। त्या उलट निर्णय घेऊन निर्यातीला बंदी लादणं हे साखर उद्योगाला सबंधपणाने मातीत आणि खड्ड्यात ढकलणारा निर्णय आहे। आखाती युद्धाच्या झळा अगदी भारतापर्यंत येऊन पोहोचल्या। या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जनतेला काटकसरीचं आणि इंधनाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं। दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असल्यानं सर्वसामान्यांवरचं आर्थिक ओझं वाढतंय। आजपासून अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागलंय। लिटर मागे 2 रुपयांची दूध दरवाढ झाली आहे। मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। किलो मागे 2 रुपयांनी सीएनजी गॅस महागलाय। त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। तर गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे। आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले। सोन्याचा भाव आज 1,64,000 पोहोचलाय। एक मोठी बातमी आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरेंना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे। खासदार प्रणिती शिंदेंनी अब्रू नुकसान केल्याचा आरोप करत गोरेंना ही नोटीस बजावलेली आहे।
खासदार प्रणिती शिंदेंच्या वतीनं ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले आणि ॲडव्होकेट आर्या राजे भोसले यांनी पालकमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 7 दिवसामध्ये आपल्या वक्तव्यावरून बिनशर्त माफी मागा अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची 7 दिवसात माफी मागावी आणि ती माफी मागून त्या जाहीर माफीचं प्रकटन हे वृत्तपत्र माध्यमं तसंच TV चॅनल यावर सुद्धा करावं आणि यानंतर त्यांनी स्वतःच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडून आणावा आणि स्त्रियांप्रती संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे. अपमानजनक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे. रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा आमदार सुनील शेळकेंनी केला. 2029च्या निवडणुकीत रोहित पवारांना काँग्रेस पक्षातून बारामतीतून लढण्याची इच्छा असल्याचं शेळकेंनी म्हटलं. तर रोहित पवार दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटले असून ते काँग्रेसमध्ये जायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं. विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत. आता तुम्ही मला बघा, विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोल्हेंना तिथे MLC बनवलं. आता कोल्हेला तिथे MLC बनवलं असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे, हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी बीजेपीतून ते उभे राहतील. आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती, आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये. हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार. रोहित पवार हे आता जे तुतारी पक्षाचे आमदार आहेत हे काही दिवसामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जातील. त्यांनी स्वतः राहुल गांधींची दिल्ली जाऊन भेट घेतलेली आहे. काँग्रेसच्या नेत्यांशी देखील ते संपर्कात आहेत आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करण्याचा हट्ट हा रोहित पवारचा होता. पुढची बातमी रायगड जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणारी एक अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी आहे. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे दिला जाणारा आत्मनिर्भर पंचायत विशेष खालापूर तालुक्यातील वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीनं पटकावलेला आहे. विशेष म्हणजे देशभरातील हजारो ग्रामपंचायतींमधून वासांबे ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक मिळवलाय आणि ऐतिहासिक यश संपादन केलंय. वासांबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायतीनं केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे महसुली स्रोत वाढवण्यावर भर दिला. आर्थिक स्वावलंबन, प्रशासनातील पारदर्शकता आणि गावाचा शाश्वत विकास या त्रिसूत्रीच्या जोरावर या ग्रामपंचायतीनं हे यश मिळवलंय. केंद्र सरकारनं गाव पातळीवरील या जबाबदार आणि पारदर्शक प्रशासनाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केलंय. महसुली वाढ, लोकसहभाग आणि शाश्वत विकास ही या यशाची प्रमुख कारणं असल्याचं मानलं जातंय. देशभरातील हजारो ग्रामपंचायतींमधून वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीनं हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.